ओम शांती। 22 फेब्रुवारी 2009ची ही अव्यक्तवाणी आहे। या अव्यक्तवाणीचे टायटल आहे फर्स्ट डिव्हिजनमध्ये येण्याचे बक्षीस घेण्यासाठी प्रत्येक श्वास संकल्प समर्थ असायला पाहिजे। आज शिवरात्रीच्या दिवशी झिरो बाप आपल्या हिरो मुलांना भेटायला आले आहेत। आजचा दिवस बापाचा आणि मुलांचा एकत्र बर्थडे साजरा करण्याचा दिवस आहे। बाबा आज बाप, शिक्षक आणि सद्गुरूच्या रूपाने 3 बधाइया पालना, शिक्षण आणि वरदानांनी मुलांना विशेष बधाई देत आहेत। मुलांना मुबारक हो, मुबारक हो, मुबारक हो। आजचा दिवस भक्त लोकही साजरा करतात। हा बाप आणि मुलांचा अविनाशी स्नेहाचा जन्मदिवस आहे। आधीपासून बाप आणि मुलं सोबतच आहेत आणि विश्व परिवर्तनाच्या कार्यातही सोबतच आहेत। कारण बापाचे आणि मुलांचे स्नेह खूप खूप आहे। घरी पण सोबतच जायचे आहे। बाबाही मुलांशिवाय जाऊ शकत नाही आणि मुलंही बाबांशिवाय जाऊ शकत नाही। घरी गेल्यानंतर राज्यात येतील तेव्हाही ब्रह्मा बाबा सोबतच येईन। सगळ्या जन्मांमधून हा जन्म सगळ्यात प्यारा आणि न्यारा आहे। हा जन्म अमूल्य आहे, कारण 84 जन्मामध्ये असा कोणताच जन्म नाही। हा हिरेतुल्य जन्म आहे। भक्तही याला शिवजयंती वा शिवरात्री म्हणून साजरा करतात। पण मुलांचा साजरा करणं आणि भक्तांचा साजरा करणं यामध्ये खूप फरक आहे। भक्त लोक रात्री शिवरात्री मनवतात आणि मुलं अमृतवेलेत मनवतात। अमृतवेला श्रेष्ठ वेला आहे। अमृतवेलेमध्ये बापदादा प्रत्येक मुलाची झोडी वरदानांनी भरतात। जगामध्ये करोडो मुलं आहेत, पण त्यामधूनही बाबांनी कोटोमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी मुलं निवडले। मायाचा आणि मुलांचा आपसात संबंध आहे। मायाचे काम आहे येणे आणि मुलांचे काम काय आहे? मायाला दुरूनच पळवून लावणे। बाप दादा आपल्या भाग्यवान, महावीर, विजयी मुलांना म्हणतात, मायाला येऊच द्यायचं नाही। आल्यावर तिला पळवून लावणे यात वेळ लागतो, कारण आता वेळ कमी आहे। मुलांनी जो वायदा केला आहे, विश्व परिवर्तक बनून, विश्वसेवक बनून, विश्वातील आत्म्यांना बापाचा परिचय देऊन मुक्तीचा वरसा देऊ, या कार्याची अजून समाप्ती झाली नाही। या कार्याला जर वेळ लावायचा असेल तर मायाला पळवून लावण्यात वेळ लावता कामा नये। म्हणून बाबांनी ज्या शक्तिया दिलेल्या आहेत
त्या शक्तींच्या आधारावर मायाला दुरूनच पळवून लावा. बाबा म्हणतात, आता 2 खजाने जमा करण्याची वेळ आहे. एक संकल्प आणि दुसरा वेळ. दोन्ही खजाने महान आहेत. ज्ञानाच्या सागराचे मुलं आहेत. ज्ञानस्वरूप मुलं आहेत. मास्टर ज्ञानस्वरूप आहेत. खजाने जमा करण्याची बँक संगमयुगातच उघडते. बाबा म्हणतात, आता चालण्याची वेळ संपली, आता उडायची वेळ आहे. पुरुषार्थाची वेळ पूर्ण झाली, आता तीव्र पुरुषार्थ करायला पाहिजे. बाबा म्हणतात, तीव्र पुरुषार्थ जमा नाही केला तोही खूप वेळेचा. बाबांनी 3 शब्द लक्षात ठेवायला सांगितले आहे. एक आहे अचानक, दुसरा एव्हर रेडी आणि तिसरा खूप वेळेचे खाते जमा करायचे. बाबांची अशी इच्छा आहे की प्रत्येक मुलगा, एक एक बाबाचा मुलगा पहिल्या जन्मात ब्रह्मा बाबांसोबत आला पाहिजे. एक एक श्वास, एक एक संकल्प, अटेन्शन, प्रत्येक श्वास, प्रत्येक संकल्प समर्थ असायला पाहिजे. बाबा समजतात, माझा बच्चा, आणि मुलांनीही म्हटले माझा बाबा, तर बाप समान तर बनावेच लागेल ना. यासाठी आता दृढ संकल्पाची आवश्यकता आहे. सफलताची चाबी आहे दृढ संकल्प. सगळ्यात मोठे तख्त आहे बापदादांचे दिल तख्त. जेव्हा माझा बाबा म्हटलं तर अनेक माझा खतम होतात. काही मुलं मोठ्या मोठ्या विकारांचा व्रत ठेवतात, पण लहान लहान जे आहेत त्यांना सोडून देतात. पण छोटे महाबली होऊन जातील. लहान विकारही काही कमी नाहीत, वेळेवर धोका देतील. जसे उंदीर चावतो तेव्हा चावायच्या अगोदर फूक मारतो, त्याच्यामुळे माहीत पडत नाही. लहान विकार पण काही मुलांना वाटते की लहान विकार म्हणजे क्रोध आहे. हे तर होतेच आहे, करावंच लागते. मग याला संपूर्ण आत्मा म्हणता येणार नाही. संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम हेच मुलांचे टायटल आहे. मुलांनी पवित्रतेचं व्रत जीवनभर धारण केलं आणि भक्त लोक 1 दिवस ठेवतात. दुसरे व्रत आहे खानपानचे. मुलांचे व्रत आहे शुद्ध भोजनाचे. भक्तांनी कॉपी केली आहे, पण आटे में नमक समान. भक्त लोक 1 दिवस जागरण करतात आणि मुलांनी अज्ञानाचा त्याग केला, अज्ञानरूपी झोपेचा त्याग केला. बाबा म्हणतात, आता कोणतं कार्य राहिलेलं आहे? प्रत्यक्षतेचं.
मुलांनी जर जागरणचे व्रत पक्के केले तर प्रत्यक्षता लवकर होईल. वेळेला जवळ आणणारेच सच्चे सेवाधारी आहात. ओम शांती.